नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। ढाणू नगर परिषद चुनाव, भाजपा का ताकतवर शक्ति प्रदर्शन, अध्यक्ष और 27 पार्षद पदों के लिए नामांकन दाखिल। ढाणू नगर परिषद चुनाव में भाजपा ने शुक्रवार को ऐसा शक्ति प्रदर्शन किया जिसने पूरे राजनीतिक माहौल को गर्म कर दिया। पालघर जिला अध्यक्ष भरत राजपूत के कार्यालय में सांसद डॉक्टर हेमंत सवरा का जन्मदिन समारोह संपन्न होने के बाद पार्टी की एक विशाल सभा आयोजित की गई। सभा के तुरंत बाद निकाली गई भव्य रैली में हजारों कार्यकर्ताओं की उत्साही मौजूदगी ने भाजपा की चुनावी तैयारी और जनसंख्या आधार का स्पष्ट संकेत दिया। रैली के दौरान अब की बार भाजपा सरकार के नारों ने पूरे क्षेत्र का राजनीतिक तापमान बढ़ा दिया। नामांकन से पहले शक्ति प्रदर्शन, संदेश विरोधियों को साफ। सभा समाप्त होते ही भाजपा उम्मीदवारों ने उप विभागीय अधिकारी कार्यालय में नगराध्यक्ष पद सहित कुल 27 नगर सेवक पार्षद पदों के लिए नामांकन दाखिल किए। इस समन्वित और संगठित शक्ति प्रदर्शन ने यह स्पष्ट कर दिया कि भाजपा स्थानीय चुनावों में अपनी राजनीतिक मजबूती दिखाने के लिए पूरी तैयारी के साथ मैदान में उतर चुकी है। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार भाजपा की यह रणनीति विरोधियों को मानसिक रूप से दबाव में लाने और चुनावी हवा अपने पक्ष में मोड़ने का प्रयास भी मानी जा रही है। विशाल भीड़ और पार्टी नेताओं के आत्मविश्वास ने स्थानीय राजनीति में नए समीकरणों की संभावना बढ़ा दी है। नेतृत्व का दावा, जनता विकास पर विश्वास कर रही है। भाजपा जिला अध्यक्ष भरत राजपूत ने कहा कि पार्टी स्वबल पर चुनाव लड़ रही है और जनता का विश्वास विकास कार्यों पर टिका है। उन्होंने दावा किया कि भाजपा की लोकप्रियता और संगठनात्मक शक्ति नगर परिषद में निर्णायक भूमिका निभाएगी। वहीं सांसद डॉक्टर हेमंत सवरा ने ढाणू और पालघर नगर परिषदों को भाजपा के लिए अनुकूल बताते हुए कहा कि जनता अब परिवर्तन चाहती है और भाजपा की सत्ता लगभग तय है। उनके बयान को पार्टी कार्यकर्ताओं में जोश बढ़ाने वाली रणनीति माना जा रहा है। राजनीतिक माहौल गर्म, मुकाबला रोचक होने के संकेत। भाजपा के इस शक्ति प्रदर्शन ने स्थानीय राजनीतिक हलकों में नई चर्चा छेड़ दी है। प्रतिद्वंद्वी दलों को अब अपनी रणनीति में बदलाव करने की आवश्यकता पड़ सकती है, क्योंकि भाजपा ने स्पष्ट संदेश दिया है कि यह चुनाव सिर्फ स्थानीय स्तर का नहीं, बल्कि प्रतिष्ठा का भी बन गया है। राजनीतिक पर्यवेक्षकों का मानना है कि यह चुनाव अब काफी रंगतदार और प्रतिस्पर्धात्मक होने वाला है, जिसमें शक्ति प्रदर्शन, संगठन की पकड़ और जनविश्वास तीनों ही प्रमुख भूमिका निभाएंगे। ढाणू से कल्पेश दलवी की रिपोर्ट। फॉर्म भरलेला आहे, वातावरण कसं आहे वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टीसाठी वातावरण अतिशय पोषक असं आहे। आज आपण बघतो की डहाणू नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे। त्यासोबत 27 जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांचा फॉर्म आज आम्ही भरलेला आहे आणि त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की या डहाणू नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार। डहाणूसोबत पालघर आहे, जव्हार आणि वाडा नगर पंचायत या ठिकाणी युती संदर्भात काही निश्चित ठरलं आहे की कसं काय? सध्या तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांचे अर्ज आम्ही भरतोय। जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यांचे अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत, दाखल करतोय आणि त्यामुळे जर वरिष्ठांचे आदेश आले तर त्याप्रमाणे आम्ही निश्चित पालन करू आणि महायुती जर वरिष्ठांनी सांगितलं तर निश्चित आपण त्याप्रमाणे प्रयत्न करू। बिहार निवडणुकीचा जो निकाल आला आहे त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना उभारी देणारी गोष्ट आहे। पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय पोषक वातावरण तयार झालेलं आहे। जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करतायत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतो की देवेंद्रच्या माध्यमातून अतिशय विकासात्मक घोडदौड होत आहे आणि त्याचा परिपाक आपण बघतो की वन साईड सत्ता आताही आपण बघतो साधारणतः 200 सीट्स ह्या बिहारमध्ये एनडीएच्या दाखवल्या जात आहेत आणि निश्चित खात्री झाली की आता भाजपा प्रणित तिथे सत्ता येणार आहे आणि तशीच हवा ही महाराष्ट्रात सुद्धा असणार आहे अशी मला खात्री वाटते। कारण ज्या पद्धतीने सर्व जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, विकासात्मक कामं होत आहेत, त्याला निश्चित लोक कौल देत आहेत आणि तसाच कौल येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा दिसेल। केलेला आहे डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी, कसं काय वाटतं?
आज सध्या मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरला आहे आणि त्याच्याबरोबर 27 आमचे उमेदवार मी फॉर्म भरलेले आहेत. आम्ही युतीच कोणाबरोबर करत नाही आणि आम्ही स्वबलावर लढणार आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांना आमच्यावर. आमची टीम आमचे खासदार सावरासाहेब आहेत तिथे उपस्थित, आता हे आमदार हरिश्चंद्र बोळेसाहेब होते इथूनच गेले. तर आम्हाला जे काम केलं लोकांचं आणि जे मोदीजीचा विश्वास, देवेंद्रजीचा विश्वास आणि 1.5 वर्षात जे खासदार साहेबने आमच्या बॅल्टमध्ये काम केलं आहे आणि 8 वर्षाच्या माझ्या माध्यमातून जे नगरपालिकेमध्ये काम झाले ते लोकांचं जोडण्याचं काम झालं. लोक आम्ही आमच्याबरोबर आहेत. आज बिहारचे रिझल्ट बघितलं असेल तुम्ही, त्या रिझल्टमध्ये पण लोकांनी उत्तर दिलं आहे आणि डहाणूमध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे पूर्ण भारतीय जनता पार्टी 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक डहाणू नगराध्यक्ष, पालघर नगराध्यक्ष, वाडा नगराध्यक्ष, जव्हार नगराध्यक्ष, जिल्हा परिषदचा सभा अध्यक्ष हे सर्व बीजेपीचे असतील. कारण लोक सबका साथ सबका विकास त्याच्याबरोबर लोक आहेत. राज्यात आणि केंद्रात एकत्र असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही वेगवेगळे लढताय. युतीसाठी काय प्रस्ताव आलेला का किंवा तुम्ही नाकारला? साहेब, विषय कसा आहे का जेव्हा आम्ही सेपरेट लढायचं ठरवलं तेव्हा पक्ष लोकांना एवढा विश्वास झाला की भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो तर आमचं भविष्य आहे आणि एवढे लोकांनी, हजारो लोकांनी पक्षप्रवेश केला पक्षामध्ये आणि ते पक्षप्रवेश होताना आम्हाला हे दिसत होतं जिल्ह्यामध्ये का भारतीय जनता पार्टीचे 262 आता जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका जे उमेदवार लढणार आहेत ते 262 जागा आहेत, 262 आणि त्या 262 मध्ये आम्ही टार्गेट केला 150+ आणि हे जे 150 लोक निवडून येतील हे 10 ते 15 वर्ष जिल्हा चालवणारे लोक आणि जे लढणार तर जो जिंकून येईल त्याला तिकीट भेटेल. अब तक के लिए इतना ही. वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें.